मी तर जाते आपल्या भावाच्या घरी, पण ते आहे ना इसापूर वाली, तिला आपल्या घरी घेऊन ये जा. त्या बहिणमा जेवढे तुम्हाला केस तेवढे मिसाय. मी म्हणतो वास कायचा येऊन राहिला. वास कशाचा येऊन राहिलं तुम्ही सांगा मला. आपल्या लग्नाला झाले 8 वर्ष. 8 वर्षापासून आपला धंदा सुरू आहे. हो धंदा सुरू आहे ना. आहे ना. आणि 8 वर्षापासून तुम्हाला अजिबात ठाऊक नाही. लहानाचे मोठे झाले, मोठ्याचे लग्न झाले, 2 पोरं झाले, घरामध्ये बायको आली आणि तुम्हाला ठाऊक नाही की हे वास कशाचं येत आहे म्हणून. अहो मला सगळं माहित आहे. मग सगळी मला अक्कल आहे. कायची अक्कल पण आहे तुला विचारून राहिलो. हे एवढी आंबट आंबट वास येऊन राहिली घरामध्ये सळल्यासारखी. काऊन बाजारला नाही गेली का? नाही जाणार. तुम्हाला समजत कसं नाही. उठले सुटले की मला राधा हे दयाचं माठ घे आणि बाजाराची वाट घे. दयाचं माठ घे आणि बाजाराची वाट घे. पण कधी प्रेमाने विचारले का राधा अगं ए राधा तुझं काय दुखते काय सुखते थोडा झेंडू बाम लावून देतो म्हणून. म्हणजे ती तब्येत बरी नाही असं मला वाटते. अजिबात बरी नाही. बिलकुल बरी नाही. नाही म्हणून दही घरच्या घरी ठेवलं. घरच्या घरी ठेवलं. हो आता 8-15 दिवस झाले दही घरच्या घरी आहे. वय ना. ते जरी खराब झालं वाया कोणाचं जाईल. अहो तुमचं जाईल. माय वाया जाईल. मग आणि तू ये नाही जाईल का? अजिबात नाही. कारण की तुम्हीच म्हणता की ह्या घरामध्ये लहानाच्या मोठ्यापासून हे धंदा करत आलं आणि तू अजिबात धंद्याकडे लक्ष देत नाही. बरोबर. या दुधाचा वास येते. माझं कसं जाणार? तुमचं जाणार. माझ्या भावानं का कमी टाकलं का मला पैसे? म्हणून तर तुम्ही ऐकून नाही राहिले. अशी कशी ऐकाल? अहो मी सांगते ह्या धंद्यामध्ये ठेवलं काय आहे म्हणतो. म्हणजे दही दुधाच्या धंद्यामध्ये काहीच नाही ठेवलं. काहीच ठेवलेलं नाही. येरीच लायण्याचा मोठा झालो. 2 लेकराचा बाप झालो. फुकटच झालो का? तुम्ही सांगा मला. हे दया दुधाचं माठ घेते. ह्या चीज भावांच्या गल्लो गलीमध्ये जाते. ह्या चौकातून त्या चौकात जाते. पुन्हा तानात जाते. रक्ताचं पाणी करते आणि हे दही विकून येते. हे दही विकून येते. ह्या दया दुधाच्या धंद्यामध्ये आपल्याला फक्त 150 रुपये मिळतात. किती? 150 रुपये. अहो जरी 150 रुपये जरी मिळत असतील पण आपला त्याच्यामध्ये उदरनिर्वाह होते ना. आहे ना. उदरनिर्वाह आहे. तुम्ही सांगा मला आजपर्यंत मी तुमची एक 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 गोष्ट ऐकत आली ना. पण आज तुम्ही माझी एक गोष्ट ऐकाल का? ऐकेल ना. ऐकाल ना. बिलकुल ऐकेल. एक काम करायचं घरामध्ये जायचं. घरामध्ये बांधलेली रस्सी आहे काष्टा घालायचं. दया दुधाचं माठ घ्यायचं. चीज भावांच्या गल्लोगल्लीमध्ये जायचं. दूध विकून यायचं. दही विकून यायचं आणि मग सांगायचं. म्हणजे चीज भावाच्या बाजारामध्ये जात मग तुया हे लुगडं घालायचं मग आणि दही विकून यायचं. अजिबात चांगलं काम आहे तुला. लाज वाटते. हो बा. माणसाने केलं तर मोठं. बाईनं का ठेकापत्र घेतलाय काय दया दुधाचं माठ घ्यायचं. धंदा सोडायचा आणि एक धंदा करायचं. माय बहीण माय अजून कोणता हिनं धंदा आणला? हो मी ऐकलंय एक नवीन असं आणलं. आज मी चालली म्हटलं चीज भवनला तिथे तरी काहीतरी आपली थोडीशी लोकायला दाखवावा. का झालं? चीज भवन मध्ये जाशील आणि आपली दाखवशील. मग का दाखवशील? पूर्ण बोलू देता का? कधीच बोलू देत नाही. मी असं म्हटलं की चीज भवनला जाईल आणि आज प्रेक्षक येतील त्यांना आपली लावणी दाखवी. म्हणजे तुला लावणी करता येते? झालं ना. मारल्या ना. झोपतानी बसतानी उठतानी कधी सांगितलंच नाही राधा की मला लावणी करता येते म्हणून? मी कधी विचारलंच नाही राधा. अगं ए राधा तुम्ही थोडीशी दाखव मले म्हणून लावणी. म्हणजे तुला लावणी करता येते ना. प्रेक्षक लोक बसल्यात. खरंच लावणी सादर करून दाखव. बाय बाय. बिलकुल. ऐका मग.